गुड। तो लाइक फ्रॉम टुडे विल स्टार्ट लर्निंग डेटा स्ट्रक्चर्स, ठीक है। डेटा स्ट्रक्चर्स बेसिकली क्या होते हैं? इट्स द वे ऑफ ऑर्गेनाइजिंग और स्टोरिंग और मैनेजिंग डेटा, ठीक है। जो भी डेटा है ना, जिसी भी हम जो कोई भी फॉर्म में किसी भी वेरिएबल में हम स्टोर कर रहे हैं, जैसे लिस्ट हो गया, ठीक है, या फिर किसी डेटा टाइप में हम स्टोर कर रहे हैं, डिक्शनरी हो गया, सेट हो गया, है ना, टपल हो गया। तो इन सब चीज़ों के ऊपर हम थोड़ा डिटेल में बात करेंगे, जो भी हमने यूज़ किया, जैसे लूप्स यूज़ किया, इफ़ स्टेटमेंट्स यूज़ किया, ठीक है। थोड़े फंक्शंस हम देखेंगे जो हम उसके ऊपर काम कर सके, ठीक है। सो टुडे विल जस्ट गो थ्रू सिंपल एज स्ट्रिंग। देखो स्ट्रिंग तो आता नहीं, लेकिन स्ट्रिंग के कुछ ऐसे फंडामेंटल्स है जो हम उसके बारे में आज देखेंगे। फिर उसके बाद विल मूव टू लिस्ट, देन टपल, ठीक है, सेट्स, डिक्शनरीज, ये हम और डिटेल में देखेंगे, ठीक है। तो दिस इज गोइंग टू बी अ नेक्स्ट थिंग। जैसे हमने स्टार्टिंग से क्या क्या देखा, सिंटैक्स, वेरिएबल्स, मल्टीलाइन कमेंट्स, डेटा टाइप्स, ऑपरेटर्स, कंडीशनल स्टेटमेंट्स, लूपिंग, ठीक है। तो आज से हम करेंगे डेटा स्ट्रक्चर्स, ठीक है। आगे आपने कभी सुना होगा डीएसए बहुत पूछा जाता है, डेटा स्ट्रक्चर्स एंड एल्गोरिदम। उसमें फिर स्टैक क्यू और ऐसे बहुत से अलग अलग चीज़ें आती हैं जिसमें आप यू कैन स्टोर डेटा, ठीक है, जहाँ पे आप डेटा स्टोर कर सकते हो। अलग अलग चीज़ें होती है, जैसे डीएसए, डेटा स्ट्रक्चर्स एंड एल्गोरिदम उसे हम कहते हैं, ठीक है। वो लाइक मोस्टली डीएसए के ऊपर क्वेश्चंस आते हैं, एंड डीएसए यू कैन डू इन ऑल लैंग्वेजेस, लाइक जावा में भी हो सकता है ना। लेकिन पाइथन में कंपैरेटिवली इट गोज़ ईजियर, ठीक है। तो आज हम देखेंगे लाइक डिटेल में। सबसे पहले विल गो टू स्ट्रिंग। तो सबसे पहले हमने देखा था स्ट्रिंग। अभी यहाँ पे ऐसा कुछ देर इज़ नो नॉट देर इज़ नथिंग लाइक टू कोड समथिंग, ठीक है। तो इसीलिए मैंने पहले से ही आपको कुछ मैंने लाइक पहले लेक्चर्स का है, दैट इज विच आई एम गोइंग टू टेल। संजना चौहान, सर स्क्रीन नाही दिसत. ओके, मी शेयर नहीं के लिए जस्ट मिनट। ओके, दिस द स्क्रीन विजिबल, ओके। सगळ्यात पहले स्ट्रिंग काय आहे, ठीक है। इन पाइथन स्ट्रिंग्स आर स्टोर इन फॉर्म ऑफ ASCII कैरेक्टर्स एग्जाम्पल, ठीक है। ते सगळं सोडा। स्ट्रिंग काय आहे? स्ट्रिंग्स आर सिक्वेंस ऑफ कैरेक्टर्स एनक्लोज्ड इन डबल इन्वर्टेड कॉमर्स और सिंगल और ट्रिपल, ठीक आहे, समजलं? अजून एक गोष्ट लक्षात ठेवा स्ट्रिंगबद्दल, स्ट्रिंग आर म्युटेबल. म्युटेबल म्हणजे काय? पटकन. Not ओके, changeable. चेंजेबल, ठीक है। समवन सागर ने जस्ट टू आस्ट अबाउट अ मूवी कैरेक्टर, मूवी डायलॉग, लो आ गया, ठीक है। एक हमने एक स्ट्रिंग दे दी, उसको प्रिंट कर लिया, ये देखो आ गया, ठीक है। ये जो हमने पहले भी किया था, ठीक है। देन हमने मल्टी लाइन ऐसी कुछ चीज़ देखी थी, करेक्ट, स्टार्टिंग में। डू यू रिमेंबर? Yes, sir. ये क्या है सागर, आप ही बोल दो। Uh, व्हाट इज दिस? Multiple is equal to my name is Khan हाँ, and I am not a terrorist. ठीक है। तो ये क्या हो गया, एक मल्टी लाइन कमेंट हो गई, है ना। हमने ये किया। अभी कुछ ऐसे कुछ स्पेशल कैरेक्टर होते हैं, ठीक है, हम उसके बारे में जानेंगे। सबसे पहले चार तो हो गए थे, ऑड के बारे में आपको बताता हूँ, ठीक है। एक ऑड करके एक फंक्शन होता है, ORD, ठीक है। ORD इज़ अ फंक्शन, वो क्या करता है, ओह, ठीक है, इसको थोड़ा, इट टेक्स अ कैरेक्टर, जैसे A हो गया, B हो गया, है ना, 7 हो गया, एंड रिटर्न्स अ यूनिक कोड, ठीक है। वो क्या होती है, वो यूनिक कोड क्या होती है, एक इंटीजर वैल्यू होती है, ठीक है।
मतलब इसका अगर हमने यूज़ करके देखे, अगर मैंने किया प्रिंट ओ आर डी, लेट से मैंने कर दिया ए, टेक्स्ट ओनली आर्गुमेंट 0, ऐसे कैसे हो सकता है? इसका तो कुछ नहीं होता। line text ab, oh I'm so sorry. The object cannot be interpreted as integer. Print ord string line one button text character eb and returns unicode integer value. Print ord etc string of length 1, तो एक ही तो लेंथ है उसकी। ये देखो आ गया, देखो इट गिव्स अ यूनिक कोड। ठीक है, हर एक चीज़ के लिए कोड होता है। ठीक है, अगर हमारे पास, मुझे करो कि अगर वही हमारे पास अगर ये कोड है, ठीक है, जैसे हमने कह दिया प्रिंट, मुझे 65 है मेरे पास, ठीक है, प्रिंट CHR 65, तो क्या आना चाहिए? ए। ठीक है, तो ये क्या होते हैं, कुछ स्पेशल कैरेक्टर, लाइक देयर आर सम स्पेशल फंक्शंस विच लाइक आपको एक इंटीजर वैल्यू देते हैं, और CHR क्या करता है, इट्स लाइक स्ट्रिक्टली ORD का अपोजिट है। ठीक है, ये कुछ नहीं, मतलब दिस इज जस्ट अ सिंपल थिंग जो स्ट्रिंग में आपको पता होनी चाहिए, इसलिए मैंने यहाँ पे है। ठीक है, ये एक यूनिक कोड्स होते हैं, जैसे हर एक चीज़ को एक यूनिक कोड होता है। ठीक है, आप गूगल पे जाके आप देख सकते हो। जैसे आपने कभी देखा जो ये होता है, क्या कहते हैं उसको, इमोजीज होते हैं। ठीक है, इमोजीज हो गए या फिर ये स्पेशल कैरेक्टर्स हो गए। ठीक है, इनको भी एक लाइक दे हैव सम, दे हैव सम स्पेशल कैरेक्टर्स, से हैव सम स्पेशल यूनिक कोड्स। ठीक है, अगर वो कोड डाला तो डायरेक्टली यहाँ पे एक सिंबल आ जाता है। ठीक है, तो ये एक सिंपल ORD और CHR एक फंक्शन है, जो आपको अगर किसी ने पूछा कि कोई हमें एक इंटीजर वैल्यू किसी कोड की, हमें किसी कैरेक्टर का हमें एक यूनिक कोड चाहिए, या फिर उसकी इंटीजर वैल्यू चाहिए। ठीक है, या फिर आपको इंटीजर वैल्यू दिए, इसको कौन सा नंबर, कौन सा अल्फ़ाबेट अलाइंड है और कौन सा कैरेक्टर अलाइंड है, तो उसके लिए आप क्या करोगे, सर वील यूज़ अ फंक्शन कॉल्ड CHR, जिससे आपको यू विल गेट दैट थिंग। ठीक है, तो स्ट्रिंग के अंदर जैसे हमने प्रिंट फंक्शन देखा है ना, CHR एक फंक्शन देखा। ठीक है, तो ऐसे हमने और एक फंक्शन देखा लेन। लेन फंक्शन क्या करता है बाय द वे, बोलो चलो। वो लेन फाइंड आउट करता है वेरिएबल। है ना, अगर मैंने लेन ऑफ BH, या फिर ये सिंपल है, ये जो सब हमने किया हुआ है। ठीक है, प्रिंट BH, देखो सागर 5। ठीक है, एक सिंपल सी चीज़ ये है। ठीक है, उसके बाद हमने ये भी कहीं पे मैंने आपको बोला था कि स्पेसेस इंडेंट आता है बीच में जब हम करते हैं, है ना, जैसे यहाँ पे इंडेक्सिंग भी मैंने कल ही बता दिया आपको। ठीक है, जैसे यहाँ पे हमने वही A = ये सब ले लिया। ठीक है, ए हाय गाइस, ओके। ठीक है, फिर हमने A और B को प्रिंट करवा दिया। चलो अभी भूल जाओ कि बीच में हमने ये स्पेस निकाल दी। ठीक है, मैं थोड़ा और जूम करता हूँ। ठीक है, देखो बीच में हमने ये स्पेस निकाल दी, तब क्या होगा, क्या होगा, हाय गाइस, हाय गाइस, जॉइन होईल सर. जॉईन होईल ना। आपण आठवतं आपण हे केलं होतं, प्लस आपण ही एक येस. स्पेस दिली, है ना, आणि प्लस परत बी केला, येस. करेक्ट। असंच तुमचा होमवर्क आहे। ठीक आहे, ट्राय
मल्टिप्लिकेशन केली आपण एकदा, 3 वेळा प्रिंट होते एक गोष्ट, ठीक आहे ना. आणि मल्टिपल टाइम्स तुम्हाला प्रिंट करायची असेल तर पर्टिक्युलर मध्ये काय वापरणार तुम्ही, लूप्स. कुठला, त्यात पण फॉर. करेक्ट. कसं, और आय. हां नाही सांगू नका, एक रेंज फंक्शन देऊन आहे ना, एवढ्या टाइम्स आपल्याला ही एक गोष्ट प्रिंट करून पाहिजे. करेक्ट करेक्ट. आता पुढे आपण बघूयात इंडेक्सिंग. सो जास्त काही नाही आहे स्ट्रिंगमध्ये, थोडे फक्त फंक्शन्स आहेत, ते मी तुम्हाला सांगतो पुढे. ठीक. इंडेक्सिंग इन पायथन रेफर्स टू ॲक्सेसिंग एलिमेंट्स ऑफ सिक्वेन्स सच एज स्ट्रिंग, लिस्ट, टपल अँड इटरेबल ऑब्जेक्ट्स. हे ॲप इंस्टाग्राम सी है ना, आठवलं तर का आता काय केलं आपण इथे, इंडेक्सिंग कालच केली, कालच पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोथ. येस करेक्ट. आय होप यू रिमेंबर नाव कशा आपण इंडेक्सिंग केलेली है ना. येस सर. ठीक आहे. आता आपल्याला सेम आपण एक नाव घेऊयात, क्लास. बाय द वे क्लासला तिथे येलो आलेलं काइंड ऑफ अ कीवर्ड. आय होप यू नो दिस कीवर्ड. माहिती आहे का, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. उप्स, माहिती आहे ना, क्लासेस अँड ऑब्जेक्ट. कोर्स काय आपला, आपण कोर्स किंवा ठीक आहे चलो पायथन घेऊया. ठीक आहे ठीक आहे, पायथन घेतला. आता मला सांगा, मी कोर्सला, ठीक आहे कोर्सला मी असं केलं, ठीक आहे, हा सिंटॅक्स यायचा. मी जर आता इथे 3 टाकलं तर आन्सर काय येईल, वर बघून सांगा पटकन. क्विक. PYT. हे चला फक्त लूप्समध्ये नाही, आपण बाहेर या जरा. राईट. 0 1 2 3. 1 2 3. हे चला राईट. करेक्ट. It has taken H 0 1 2. तेच No. ओके. आणि इथे डायरेक्ट इंडेक्शन गेलतो. करेक्ट, त्याच ठिकाणी मी हे -3 ओके -2 काय आलं. हो का, n इज -1. ठीक आहे. इंटरव्ह्यू मध्ये असं पण विचारतात, ठीक आहे, स्ट्रिंगला जे अल्फाबेट्स आहेत त्यांना किती व्हॅल्यूज असाइंड असतात. ठीक आहे, जर तुम्ही इंडेक्सिंग कराल तर तुम्हाला सांगतील इंडेक्सिंग करताना, ठीक आहे, त्याला 2 व्हॅल्यूज असतात बरं का प्रत्येक अल्फाबेटला. एक पॉझिटिव्ह साईडने, एक निगेटिव्ह साईडने. डोक्यात जाते का. ठीक आहे, एक बेसिक लेवलचं कधी विचार. हां ठीक आहे. जसे ह्या इंस्टाग्रामचंच आपण अजून एक बघितलेलं -9 म्हणजे आय आला लास्ट. तसंच आपलं काय येईल 1 2 3 4 5 6 -6 केलं तर काय आला पाहिजे, पी आला का. ठीक आहे. सो दिस वॉज नथिंग बट इंडेक्सिंग. आता काल मी तुम्हाला बोललो होतं वी आर गोइंग फर्दर, वी आर गोइंग टू स्टडी व्हॉट इज इंडेक्सिंग अँड स्लायसिंग. आता स्लायसिंग काय आहे, इन पायथन allows you to extract a subset of elements from sequence like string, list, tuple. It uses a special syntax. आता त्याचा syntax आहे sequence, start, stop and step. ठीक आहे. Key point, start the index to begin the slice, the index to end the slice and the increment between elements. जसं आता इथे मी आता टाकलं 1, या फिर मैंने डाल दिया 3. ठीक आहे. स्टार्ट कुठून केलं पाहिजे त्यांनी, 0 म्हणजे काय येईल 1 आय. करेक्ट आय. ठीक आहे. स्टॉप कुठे झाला पाहिजे तो आपण देऊ त्याला 6 देऊ. ठीक आहे. चला इन्स्टॅग असं आलं. ठीक आहे. आता तुम्हाला पाहिजे त्यांनी 1ने स्किप केला पाहिजे. सी आय, एन गेला एस, टी गेला ए. करेक्ट. पण जी पर्यंतच होतं ना, म्हणून त्याने पुढचं केलं नाही. हेच जर आपण त्याला पूर्ण दिलं असतं तर
किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके 9 देऊयात. आणि आता त्याला म्हणत सगळ्यात पहिले तू पूर्ण प्रिंट कर. चलो इंस्टाग्राम आलं. आता तुम्हाला पाहिजे एक एक मधलं स्किप करायचं आहे किंवा ठीक आहे चलो स्किप करू आपण. सी इजराम इजरम समथिंग जो भी है ठीक आहे. ITR समजलं का स्लायसिंग काय आहे. हे वाचण्यापेक्षा एकदम सिम्पल समजून घ्या. समजलं का. येस म्हणजे सर सर got it. याला जी नंबरिंग होती Yes, sir. येस येस. ती आणि जे स्टेप मध्ये आपण व्हॅल्यू देतो त्याचा काही संबंध नाही. स्टेपमध्ये आपण ज्या व्हॅल्यू जी हे बघा लास्ट मी ते केलेलं आहे स्टेप जे आहे म्हणजे जी तुमची लास्ट जी आहे ती तुम्हाला किती स्टेपपेक्षा मी स्किप म्हणू का म्हणजे कन्फ्युजन क्लिअर होईल. हो. हां तर काय कितीने स्किप होईल कुठल्या नंबरने स्किप होईल. जसं इथे मी 2 टाकलं ठीक आहे. सी आता बघा आय फर्स्ट आला ठीक आहे. सेकंड स्किप झाला काय आलं एस Yes. बरोबर. मग टी स्किप झाला काय आला ए. जी स्किप झाला काय आला आर. आर. ए स्किप झाला काय आला एम. आलं का आउटपुट. येस. दिस इज नथिंग बट कॉल्ड स्लायसिंग. ठीक आहे. आताच एक गोष्ट आहे की रिव्हर्स करायचं आहे तुम्हाला. हा जो नंबर आहे याला तुम्हाला रिव्हर्समध्ये प्रिंट करायचा आहे. ठीक आहे. तर त्यासाठी कसं -9. नाही तसं नाही. त्यासाठी कसं करता लेट्स से चलो इंस्टाग्रामच घेऊ का किंवा आपण एक ठीक आहे. याच्यामध्ये खूप चांगला एक जमतो मी ते लिहून ठेवतो पॅलेंड्रोम. पॅलेंड्रोम काय आहे कोणाला माहिती आहे का. Palindrome is basically what we read in the straight format. The same is read as in backward also. ओके. कोण बाकी दुसरं सागर काय बोलली ती आणि समज ती बोलली की तिचं म्हणणं असं येतं की स्ट्रेट जे आपण जे काही वाचतो ते स्ट्रेट आहे आणि बॅकहँडला ते रिव्हर्स असेल. नाही. ठीक आहे. कोण सांगेल अभिजित. तर असले वर्ड्स जे आपण तिथं जसं वाचतोय आणि त्यासनी रिव्हर्स करतोय दोघं सेमच राहणार. करेक्ट. म्हणजेच सागर पॅलेंड्रोम एक अशी गोष्ट आहे ठीक आहे. द अल्फाबेट्स द वर्ड्स विच आर सेम इवन इफ वी रिव्हर्स देम. म्हणजेच काय मॅडम. कळलं का मॅडम. उलटच लेवल सिविक. सिविक. अजून काय मॉम 202 वर्ड्स बोललो मी. अजून काय आय. आहे नाही. वाव. EYEI. हो आहे तो आहे. ठीक आहे. हे असे काही वर्ड्स ठीक आहे. आता मी इथे एक गोष्ट लिहिली. म्हणजे सर एकदा क्लिअर करा परत. म्हणजे जे सेम वर्ड असतील पण त्याला रिव्हर्स जरी केलं ते सेम वाचताना सेम तेच असतं. करेक्ट. कुठला पण वर्ड जसं त्याला रिव्हर्स केला आपण तो सेमच येईल. जसं आता लेवलला तुम्ही रिव्हर्स करा तर सेम येईल ना. हो. हां सिविकला त्याला पॅलेंड्रोम म्हणतात अशा शब्दांना. ठीक आहे. हा खूप म्हणजे असं मोस्टली लाईक फेवरेट कोडिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन असं समजतो. आणि त्याचं लॉजिक फक्त एवढंच आहे. फक्त तुम्हाला चेक करायचं असतं इफ हे लॉजिक लिहायचं आहे तुम्हाला. ओ सॉरी ठीक आहे. राईट अ पायथन प्रोग्राम. आता मी एवढं लिहत नाही. टू चेक वेदर द एंटर्ड नंबर इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. कसं कराल ठीक आहे. पहिले हे समजून घ्या मग हा याच्याकडे जाऊ आपण. ठीक आहे. कसं करतं सी आपण एक नाव दिलं पॅलेंड्रोम. ठीक आहे. त्याला फक्त जो लास्ट आहे तो आपण स्किप करतो. ठीक आहे. 2 सेमिकोलन देऊन एंटर. सी मॉर्डिन लॅब. इंस्टाग्रामचं काय होतं मटरगस्ट काय मरगट्सनी
ओके व्हॉट्स एव्हर. ठीक आहे, जसं आता तुमचा, ठीक आहे, लेवल घेऊ आपण. लेवल सी पॅलेंड्रोम है ना. अजून काय होतं, आय. ठीक आहे, सागर आहे का पॅलेंड्रोम? नाही, रागश झालं ते. ठीक आहे, मून नाही, लॅपटॉप, पोपट, पोटपाल, नून, नून, NOON. नून. ओके हाँ वही. ठीक है, देखो ऐसे कुछ पैलेंड्रोम हो गए. तो अभी आपको एक प्रोग्राम आपको खुद से करना है. चेक वेदर द एंटर्ड वर्ड इज पैलेंड्रोम और नॉट. ठीक है, अभी इसके लिए कैसा लॉजिक लगाओगे? चलो बोलो. सबसे पहले क्या ले, ए इक्वल्स टू आप कुछ है ना, यहाँ से इनपुट फंक्शन यूज़ करोगे. करेक्ट, मैं लॉजिक लिख के दे रहा हूँ बस आपको, है ना. ठीक है, फिर आगे क्या कंडीशन आएगी? इफ आएगा ना, इफ, फिर कंडीशन क्या? ये कंडीशन जो भी आपने वेरिएबल दिया है, लेट्स से आपने ए दिया, ठीक है ना. ए को अगर आपने -1 इज इक्वल टू ए, आज पूरा ही बोल दिया मैंने. प्रिंट दिस क्या? नंबर इज पैलेंड्रोम. हाँ, This अभी word is आगे आगे का आप कर लेना, मैं ज़्यादा नहीं बोलूँगा. समजलं का काय वापरायचं एव्हरीवन? Yes. Yes sir. है ना, इजी है, इजी है ना. कुछ नहीं, आपको बस पैलेंड्रोम है क्या नहीं वही चेक करना है, बस नथिंग मोर देन दैट. ठीक है. सर त्या कोडची जी सेकंड स्टेटमेंट आहे, हाँ त्या कोडची जी सेकंड स्टेटमेंट आहे, हाँ जिथे आपण हा ते जिथे आता तुम्ही हा, आहात हा, ती हा. एकदा एक्सप्लेन कराल का? बाय सो हां, तर सगळ्यात पहिले जसं आपण इथे काय लिहिलं होतं, स्टार्ट, तो त्याचा सिंटॅक्स आहे. स्टार्ट, ठीक आहे, नंतर काय होतं, ब्रेक, नंतर काय होतं, स्किप. स्किप. स्टॉप, स्किप. स्किप. ठीक आहे, तर याने काय होतं, तसं एक अजून एक पुढे पण असेल आपलं. ठीक आहे, तर याने काय होतं, इट इज अ सिंटॅक्स फॉर गेटिंग रिव्हर्स द स्ट्रिंग. म्हणजेच हे दोघं आपण पूर्ण हे करतो, एलिमिनेट करतो, हे देऊन ते पूर्णपणे रिव्हर्स करते स्ट्रिंग. ठीक आहे, दॅट्स द काइंड ऑफ सिंटॅक्स फॉर इट. ठीक आहे, नाही कळलं. ओके. वसुधा. हां, परत एकदा समजा, आपण इथे हे काय करतो, आपण हे थोडक्यात आपण स्लायसिंग केली इथे. करेक्ट, आपण हे स्लायसिंगचं बघत होतो. ठीक आहे, स्लायसिंगमध्ये काय आहे, सगळ्यात पहिले इथला जो एलिमेंट आहे दॅट इज युअर स्टार्ट. करेक्ट, मधला जो आहे इट्स युअर ब्रेक. ठीक आहे, सो व्हेनेवर, इथे लिहितो मी, व्हेनेवर वी वॉन्ट टू रिव्हर्स द स्ट्रिंग, the syntax for it is, तुम्ही जर टेक्स्टबुक याची डेफिनेशन वाचली तर सेम अशीच आहे. टू स्किप द इनिशियल लेटर्स, इनिशियल ऑफ द स्लाइसिंग एलिमेंट्स of the slicing elements and write the negative index is first element. हा त्याचा व्हेरी पर्टिक्युलरली इट्स द सिंटॅक्स ऑफ रायटिंग अँड पॅलेंड्रोम. जसं इफचा एक सिंटॅक्स होता, तसंच पॅलेंड्रोम लिखण्याचा किंवा स्ट्रिंग रिव्हर्स करण्याचा हा सिंटॅक्स आहे. ठीक आहे, हे तुम्हाला डायरेक्ट हा सिंटॅक्स पण सांगितलं असतं मी, बट त्याआधी तुम्हाला स्लायसिंग समजणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, समजलं का? डिफॉल्ट टू 1 इफ ओमिटेड. ठीक
ठीक आहे. आणि हो बाय द वे इथे आपण करताना जसं इथे 1 आलेलं आणि त्याने पूर्ण दिलेलं, तर हे तुम्हाला सांगायचं विसरलो मी, डिफॉल्ट टू 1 इफ ओमिटेड, म्हणजेच जर आपण याला इथे मेन्शन नाही केलं स्किपला, ठीक आहे, तर ते 1च समजेल. ठीक आहे, समजलं? येस. ठीक आहे. सी एंटर करा. Yes, sir. B IHBA, write a Python program that takes a string as an input from the user and print it reverse. ठीक आहे, हा पण एक क्वेश्चन आहे, आता तो दिलाच आहे, मी केलाच आहे. सिम्पल लॉजिक आहे, सिम्पल. जेव्हा जो पण रिव्हर्स करायचा आहे ना त्याला एक एवढंच फक्त लॉजिक आहे बस, बाकी हे तर तुम्हाला जमतं इनपुट घेऊन. ठीक आहे. हा एक आहे, चेक वेदर द इनपुट स्ट्रिंग इज पॅलेंड्रोम ऑर नॉट. आता त्याचं पण मी तुम्हाला इथे कोड सांगून दिला. ठीक आहे, ठीक आहे, समजलं? Yes, sir. आता थोडं लक्ष द्यायचं, तर थोडं इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, त्याआधी मी तुम्हाला एक डॉक्युमेंटेशन पण सांगतो. ठीक आहे, हे तुम्हाला मी तुमच्या फाईलमध्ये आय विल शेअर विथ यू दिस. ठीक आहे, तर यामध्ये रेफरन्स आहे. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन आहे. तुम्ही जर याच्यावर क्लिक केलं तशी तुम्हाला स्ट्रिंगचे बिल्ट इन मेथड्स दिसतील. कॅपिटलाइज, केस फोल्ड, हे सगळे फंक्शन्स आहेत. ठीक आहे, स्ट्रिंगचे फंक्शन्स आहेत. ठीक आहे, हे बघा इथे स्टार्ट, सब, एंड. ठीक आहे, एनकोड, एंड्स विथ. ठीक आहे, असे मल्टिपल फंक्शन्स आहेत. इज लोअर, इज न्यूमरिक, अपेंड. ठीक आहे, अपेंड काय करतं, लास्टला ॲड करतं एक, करेक्ट? ठीक आहे, हां. आर्स अँड क्वार्स जे आपण फंक्शन्समध्ये शिकूयात. ठीक आहे, ते डॉक्युमेंटेशन आहे. इथून तुम्हाला मल्टिपल फंक्शन्स तुम्हाला दिसतील सगळे. पायथनच्या ओरिजिनल याच्यावरतीच आहे. ठीक आहे, हे मी तुम्हाला शेअर करतो, किंवा तुम्ही जाऊन पायथन स्ट्रिंग डॉक्युमेंटेशन टाकलं तरी तुम्हाला समजेल. आता याचं आपण एक एक बघूयात की कसे फंक्शन्स आपण स्ट्रिंगवरती वापरतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण एक हे घेऊ, टेक्स्ट इक्वल्स टू डेटा ॲनालिटिक्स विथ पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स असं घेऊ आपण. ठीक आहे, पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे, ओके. ठीक आहे, तर आता जसे इथे मी तुम्हाला डॉक्युमेंटेशनमध्ये सांगितलं, तर तुम्ही सांगाल सर त्याला यूज कसं करायचं. ठीक आहे, याला मी स्लोअरमध्ये लिहू का, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल. पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे, आता मी याला लिहितो स्लोअरमध्ये. ठीक आहे, लोअरमध्ये प्रिंट टेक्स्ट. आता टेक्स्ट काय आहे, आपण जो व्हेरिएबल इनिशियलाइज केला आहे, डॉट अप्पर. सी अप्पर आलं ऑलरेडी, आणि याला परत क्लोज करणार. ठीक आहे, आणि मी याला केलं प्रिंट. सी पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स हे काय करतं, अप्पर काय करतं, कन्वर्ट्स द स्ट्रिंग टू द अप्पर केस. ठीक आहे, समजलं कसं लिहिला मी फंक्शन. हा कुठला फंक्शन आहे जे इथे दिले आहेत. ठीक आहे, डॉट अप्पर असं म्हणून काहीतरी. हां, हे बघा इथे दिलेलं आहे. सी str डॉट. ते str काय आहे, तेच आपलं जे आपण जे यूज केलं आहे. ठीक आहे, ठीक आहे. तसंच मला एक सांगा, आपण असं काही करू शकतो का, जर मला लोअरमध्ये करायचं असेल त्यासाठी काय आहे, डॉट लोअर. टेक्स्ट डॉट लोअर. डॉट लोअर. ठीक आहे, करेक्ट. तेच जर मी असं केलं प्रिंट, असे फंक्शन्स थोडे पाठ करा तुम्ही काही. ठीक आहे, खूप इझी जातं फंक्शन्सने. ठीक आहे, टायटल असंच आहे गेस. सी पायथन फॉर, याच्याने काय झालं, फर्स्ट अल्फाबेट जे झालं ते इनिशियल लाईक कॅपिटलाइज झालं. ठीक आहे, करेक्ट. पायथन फॉर डेटा ॲनालिटिक्स. अजून एक आहे, याच्यामध्ये खूप लोक कन्फ्यूज होतात आणि इंटरव्ह्यूमध्ये हे विचारतात. इवन आय वॉज आस्क्ड दिस क्वेश्चन. एक येतं कॅपिटलाइज. ठीक आहे, दोघांमध्ये फरक आहे. हे खूप इथे सगळे गोंधळतात. दोघांमध्ये खूप फरक आहे, नीट बघा. पायथन फॉर टायटल काय करतं, सगळ्या जेवढे पण तुमचे वर्ड्स आहेत ना, त्यांच्या सगळ्यांच्या सेंटेन्समधल्या प्रत्येक वर्डच्या फर्स्ट अल्फाबेटला कॅपिटलाइज करतं. ठीक आहे, तेच कॅपिटल अप्पर केस करतं. तेच कॅपिटलाइज काय करतं, तुमची जी पूर्ण लाईन असेल त्याच्या फक्त फर्स्ट याला
कॅपिटल करता. मी चुकवलं होतं हे, मी उलटं सांगितलं होतं. ठीक आहे, ठीक आहे, समजलं का? कुठे गेलं? यस सर. हाँ Yes, sir. ओके गुड. चलो, तो उसके बाद अभी एक देखो राधे श्याम एक है, ठीक है. ए बी डॉट इज लोअर, मतलब क्या कह रहा है वो? फॉल्स. मतलब क्या होगा इज लोअर? क्या बोल रहा होगा? बोलो. इज इट लोअर और नॉट? करेक्ट. ठीक है, चेक्स वेदर द स्ट्रिंग इज इन लोअर केस. ठीक है, यहाँ पे और एक फंक्शन है ए बी डॉट काउंट. ठीक है, ये लिख देता हूँ मैं, ए बी डॉट काउंट. ठीक है, हम काउंट करेंगे एच को. ओ, कैपिटल एच. गलत हो गया ये. काउंट फंक्शन तो बराबर है, बी डॉट काउंट. Checks the whether the string is in lower case. Here we count h. H is not defined. एक एक करते हुए आएंगे. अब इसको क्या हो गया? H is not defined. Oh. Sorry, what did you call? Sorry. I'm so sorry. बोला करो यार. 2 करेक्ट. काय सांगितलं याने? काउंटने काय दिलं? काउंट्स द पर्टिक्युलर अल्फाबेट नंबर. ठीक है, बरोबर का? ठीक है, ठीक है. इसी को हम थोड़ा आगे ले जाएंगे. ठीक है, हम आगे देखेंगे हमें स्पेसेस अगर रिमूव करनी है. ठीक है, टेक्स्ट है ना हमारा, टेक्स्ट भूल मत जाओ. ठीक है, प्रिंट उसका फंक्शन टेक्स्ट का है शायद से, टेक्स्ट डॉट स्ट्रिप है. ठीक है, नहीं उसके लिए ओके. एक सेकेंड. मैं क्या करता हूँ, यहाँ पे मैंने थोड़ी स्पेस दे दी. ठीक है, अब मैं अभी देखो यहाँ पे स्पेस है. ठीक है, स्ट्रिप फंक्शन क्या करता है, वो स्पेस शायद लाइक दोनों साइड से जो स्पेस है ना वो निकालता है. ठीक है, यहाँ पे एक काम करता हूँ मैं. ठीक है, इसको अगर हमने, क्योंकि इसमें और एक आता है प्रिंट, यहीं पे मैं ले लेता हूँ इसे. ओके, ओह सॉरी. ये जो स्पेस है ना इसको निकालता है वो एंड में. ठीक है, और एक फिर मैंने दे दिया प्रिंट. ऐसे एक और है. ठीक है, इसको टेक्स्ट डॉट एल स्ट्रिप करके आएगा. हाँ करेक्ट. ठीक है, ये लेफ़्ट साइड की स्पेस जो है वो निकालता है. ठीक है, यहाँ से जो है इट रिमूव्स दैट. ये आपको ज़्यादा काम नहीं आएगा बट वैसे ही एक है टेक्स्ट डॉट आर स्ट्रिप. ठीक है, ओके. हाँ देखो कुछ ऐसा. ठीक है, समझ लगा? रिमूविंग स्पेसेस. सो ये ब्लॉक मैं इसको बोल देता हूँ सर एकदा एक परत एक्सप्लेन करतात. रिमूविंग
स्पेसेस. ठीक आहे, जेव्हा पण असं काही झालं असेल लाईक यू हॅव अ लॉट ऑफ स्पेस गिवन इन अ पर्टिक्युलर स्ट्रिंग, ठीक आहे, तर तुम्ही स्ट्रिप फंक्शन वापरून ही स्पेस लाईक एक स्पेस रिमूव्ह होते. ठीक आहे, आता जसं इथे लेफ्ट साईडची जी स्पेस आहे ती ऑलरेडी आलेली आहे, करेक्ट. आपण का कुठलीच रिमूव्ह केली होती, एक इथे समजून घ्या म्हणजे नीट समजून. राईट साईडची राईट साईड स्पेस, ठीक आहे, तीच काय करते, रिमूव्ह लेफ्ट लेफ्ट साईड. साईड स्पेस. ठीक आहे, ही एंटायर स्पेस रिमूव्ह करते. ठीक आहे, रिमूव्स एंटायर स्पेस. ठीक आहे, समजलं का? येस Yes. सर अल्फाबेट्सच्या मधले स्पेस काढायला काही नाही का, म्हणजे टोटल वर्डच्या मधले? हो, देर इज अ फंक्शन. ते फंक्शन यू यूज इट ॲज अ होमवर्क. इंटरेस्टिंग. करो. हे जे डॉक्युमेंटेशन दिलं आहे ना तुम्हाला, त्यामध्ये सगळे दिलेलं आहे. कुठे गेला? सी, प्रत्येकाचं आउटपुट पण लाईक काय ते तुम्हाला काय रिटर्न करेल ते पण दिलेलं आहे. ठीक आहे, मधली सर एक हां, सर एक क्लास घेता का, स्टार्ट स्विच अँड एंड स्विच? स्टार्ट स्विच एंड स्विच. हां ठीक आहे, घेऊयात ना. पहिले आपण थोडं स्ट्रिंगचं एकदा, आय वॉज थिंकिंग की वी वुड फिनिश दिस डेटा स्ट्रक्चर, दिस सिक्वेन्स. चालेल का? हॅलो, पायथन 1 2 3. ठीक आहे, अजून एक लक्षात आहे, मी अजून एक एक्झाम्पल घेतला. ठीक आहे, याचंच एक बघायला. ठीक आहे, आता इथे आपण चेक करतोय की काही गोष्टी करेक्ट आहे का. ठीक आहे, जर मी म्हटलो प्रिंट, जसं वरती पण एकदा केलं होतं आपण, टेक्स्ट नाही, SD डॉट इज अल्फा. ठीक आहे, फॉल्स येईल. हे काय सांगतं, तुम्हीच मला एक्सप्लेन करा, सॉरी. आता ट्रू दिलं त्याने आणि आता फॉल्स दिलं. What म्हणजे does it mean? डिटेक्ट्स की जे आपण इनपुट दिलेलं आहे, इफ इट इज अल्फाबेट्स ओनली और Correct. अल्फाबेट्स इन गुड न्यूमेरिक्स गुड बोथ. गुड. हे काही फंक्शन्स आहेत, यू शुड यू नो. ठीक आहे, आणि तसंच मग दुसरं काय आहे, प्रिंट SD डॉट इज डिजिट. ठीक आहे, फॉल्स. आपण याला 45 सी, ट्रू आलं. ठीक आहे, ठीक आहे, पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू. ठीक आहे, आणि आता जर असं असेल, रोहित करू आपण, चलो 45 इज रोहित. ओके, जर मी असं केलं, प्रिंट SD डॉट काय होतं, इज एल, हां येऊन गेलं. ओके, ट्रू. दोघांचं मिक्सचर आहे का? ठीक आहे, समजलं का? अल्फाबेट प्लस नंबर्स. ठीक आहे, अजून एक येतं, पण ट्रू ऑर फॉल्स मोस्टली हे बुलियनमध्येच देतं. लेट्स से प्रिंट SD डॉट स्टार्ट्स विथ, फक्त याच्यामध्ये आर्ग्युमेंट्स द्यावं लागेल आपल्याला. काय आहे, ROने स्टार्ट करतंय का ते, ट्रू करतंय का ROने, येस. 45ने करतंय का स्टार्ट, नाही, फॉल्स आलं. ठीक आहे, तसंच स्टार्ट्स विथच्या ऐवजी अजून एक येतं, ते आहे डॉट एंड्स विथ. ठीक आहे, एंड्स विथ 45 आहे का, येस, ट्रू. तेच एंड्स विथ RO आहे का आता, फॉल्स.
ठीक आहे ठीक आहे. येस सर. हां येस सर. आता अजून एक लास्ट एक गोष्ट राहिली फक्त, सर्च करायचं आपल्याला ते आहे का नाही. ठीक आहे, सर्चिंग अँड रिप्लेसिंग. इवन माझे पण एवढे पार्ट नाही आहेत टू बी व्हेरी ऑनेस्ट. फंक्शन्स ठीक आहे, तुम्ही पण करा. ते प्रॅक्टिसने एवढे लक्षात राहतात जे काही कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत त्याच्यासाठी. ठीक आहे, आपण एक डॉट फाइंड यूज होईल ना. डेटा अनालिटिक्स इज फन एंड पाइथन इज इजी. है क्या ऐसा कुछ, या मैंने लिख दिया? आई एम सो सॉरी. ठीक है, प्रिंट मैंने कह दिया टेक्स्ट डॉट फाइंड. फाइंड किसको कहते हैं हम? फाइंड हम करेंगे एनालिटिक्स को. ठीक है, एनालिटिक्स. ठीक है, अरे कैपिटल में है एनालिटिक्स. ठीक है, इसको स्पेलिंग बराबर है ना, एनालिटिक्स. ठीक है, हमने इसको चेक किया कि ये है क्या नहीं. ठीक है, उसने क्या दिया आंसर? क्या किया उसने आंसर? -1. कैसे? इंडेक्सिंग नेगेटिव. ठीक है ठीक है, इसके बारे में एक याद रखना, एक चीज़ मैं यहाँ पे लिख रहा हूँ. ठीक है, ये जो फंक्शन है फाइंड्स फर्स्ट. डबल इन्व्हर्टेड कॉमा मुळे झाला सर. नाही, ठीक आहे, आपण याला चेंज करू आता. ठीक आहे, फर्स्ट. वाह, तरी म्हटलं असं चुकायला नको. टिक्स. 2 3 4 0 1 2 3 4. Find first occurrence that is index. ठीक है, इंडेक्सिंग मतलब ही, दूसरा कुछ नहीं, इंडेक्सिंग. ठीक है, और वही अगर मैंने इसको पाइथन कह दिया. ठीक है, ये क्या आ गए? आई होप यू नो ये अभी कैसे क्या नंबर आया, समजलं सर का? तो तिथं इंडेक्सिंग यूज करतो का? करेक्ट, इंडेक्सिंग यूज करतो. ठीक आहे, अजून नीट समजेल तुम्हाला. एक मिनटं नीट लक्ष द्या. प्रिंट. ओके, हमने कह दिया gh.count. हम काउंट करते हैं, पाइथन को ही कर लेते. चलो पाइथन. ठीक है, ये क्या कर रहा है बोलो, क्या करते हैं? काउंट कर रहा है कितने बार आएगा कुछ नहीं. काउंट किती दावे सर? ठीक आहे, आता मला सांगा, मला ॲनालिटिक्स जे आहे ते चेंज करायचं आहे आणि त्या ठिकाणी सायन्स आणायचं आहे का पॉसिबल? हा, रिमूव्ह यूज करून. Replace. येस, हू वॉज दॅट? रिप्लेस. गुड, रिप्लेस ज्याने पण सांगितलं. आता त्याचं सिंटॅक्स पण सांगा कसं येईल. पुढे काय करू? कॉमा करून SCIENCE सायन्स करायचा. ठीक आहे, प्रिंट का नाही झालं आहे? रिप्लेस. ओ आपण पायथन केलं ना, ॲनालिटिक्स करायचं होतं आपल्याला.
डेटा सायन्स इज फन अँड पायथन इज इझी. ओके, समजलं? येस सर. ठीक आहे. आता आपल्याला जर स्ट्रिंगला लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर, किंवा एक काइंड ऑफ एक नीट समजा DA इक्वल्स टू, मी काही व्हेरिएबल्स देतो आहे, नंतर आपल्यालाच प्रॉब्लेम येतो तो. ठीक आहे, चलो. पायथन काय अजून तुम्हाला SQL आहे ना, SQL अजून काय, एक्सेल अजून काय, पॉवर BI. करेक्ट. आता यासाठी फंक्शन असं आहे, फंक्शन हे लाईक आपल्याला ना एक व्हेरिएबल इनिशियलाइज करावा लागतो. याचे हे काय झाले तुमचे टूल्स झाले. चलो, टूल्स इक्वल्स टू DA डॉट स्प्लिट एक मध्ये आपल्याला काय द्यायची आहे, गॅप द्यायची आहे. ठीक आहे. आणि मग आपण याला प्रिंट करताना नवीन व्हेरिएबलला करतो की DAला करतो. चलो, नवीन व्हेरिएबलला करून बघू. DA इज नॉट डिफाईन्ड. ओ सी, आता इथे मध्ये फक्त एक समजलं का guys? We convert, how to convert string to a list. Yes or no? येस सर. Yes sir. नाही सर, नाही सर. कोणाला नाही समजलं? सोपं आहे ना, काय करायचं? परत एकदा सांगता का? हां हां, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सगळ्यात पहिले DA आपण एक स्ट्रिंग दिली, बरोबर. ही लिस्ट एका स्ट्रिंग आहे. ठीक आहे. आपल्याला काय करायचं होतं, त्याला दुसऱ्या एका नवीन व्हेरिएबलमध्ये आपण त्याला लाईक वी हॅव टू कन्वर्ट इट इन अ न्यू डेटा टाईप, अनदर डेटा टाईप. तर नेहमी लक्षात ठेवा, असं डेटा टाईप चेंज करताना, ठीक आहे, एक नवीन आपण टाईप कास्टिंग केली होती का तुम्ही स्टार्टिंगला? केलं होतं का? सिम्पल हां, गुड. ठीक आहे. तसंच आपण एक टूल्स, कारण की हे टूल्स होते म्हणून मी एक टूल्स एक घेतला. ठीक आहे. त्यामध्ये आपण DA डॉट स्प्लिट करताना ते मध्ये स्प्लिट नक्की कशाने, लाईक मध्ये त्यांच्यामध्ये आर्ग्युमेंट एक दिली आपण स्प्लिट फंक्शनला, की मध्ये सेपरेटर काय हवा है ना. मग आपण काय दिला, कॉमा है ना, आणि प्रिंट टूल्स. ठीक आहे. स्प्लिट काय करतं, इट लाईक स्प्लिट्स इनटू लिस्ट. ठीक आहे, लिहून देतो मी इथे. स्प्लिट फंक्शन स्प्लिट्स इट इनटू अ लिस्ट. ठीक आहे. सो आता तुमचं होमवर्क काय आहे? ठीक आहे, तुमचं होमवर्क काय आहे की अजून एक घेऊ का, अजून 2-3 फक्त एक्झाम्पल्स, एक 2 एक्झाम्पल्स घेतो फक्त मी अजून. ठीक आहे. जसं तुम्हाला जर लाईक हे करायचं आहे, काय म्हणतात त्याला, कसं देऊ, ओके चलो. ठीक आहे. जर तुम्हाला मला बाय द वे इंडेक्सिंग अँड स्लायसिंगचं कोणीतरी विचारलेलं ना, परत एकदा सांगा. हे एक एक्झाम्पल घेतो, त्याने सगळं समजून जाईल. TST इक्वल्स टू डेटा ॲनालिटिक्स. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेतो, त्याच्याने समजून जाईल सगळं. ठीक आहे. प्रिंट TST डॉट 0 काय आलं पाहिजे, काय आलं पाहिजे, पटकन, क्विक. डी करेक्ट. यार कधीचे फंक्शन्स करत होतो म्हणून झाली जरा मिस्टेक. डी आला पाहिजे, करेक्ट. तेच जर मी
-1 केलं तर पटपट मी असं Ctrl+C Ctrl+V करतो. ठीक आहे. -1 केलं तर काय येईल? एस. एस करेक्ट. येस. ठीक आहे. हे आपले झाले इंडेक्सिंग. आता थोडं स्लायसिंगकडे जाऊ. ठीक आहे. हेच जर मी 0ला सेमिकोलॉन देऊन 4 दिलं तर काय येईल पटकन? डेटा. हुशार आहे. चलो तेच जर मी आता नीट सांगा असं केलं तर काय येईल? नाही. इथे काय होतं? नीट लक्ष द्या. थांबा. ओके. ॲनालिटिक्स करेक्ट आहे. ठीक आहे. बट एक नीट लक्ष द्या. ठीक आहे. इथे लिहून देतो मी. ही गोष्ट मी जी लिहिली ना ती लक्षात ठेवा फक्त. स्टार्ट, एंड आणि स्किप. कुठल्या फक्त पोझिशन बघायची कुठे काय लिहिलंय. सिंटॅक्सच तसा आहे. ठीक आहे. स्किप. ठीक आहे. याला मी इकडे -1 केलं तर इट गोज फॉर पॅलेंड्रोम लिहून देतो. म्हणजे एवढं लक्षात ठेवलं ना तुमच्या गोष्टी सगळ्या अर्ध्याच्या वर ह्या एवढ्याच गोष्टीने क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तसंच आता पुढचं देतो मी एक तुम्हाला. प्रिंट काय देऊ? हां चलो काय येईल आता? SCITYLAN. करेक्ट. ठीक आहे ना? ठीक आहे. समजलं? सर मला ते एक नाही समजलं ते प्रिंट 5. हां तर आपण डेटा घ्यायला पाहिजे होतो ना? नाही. का बरं डेटा नाही घेतला? पहिली एंटिटी काय आहे आपली मला सांगा. पहिलं काय आहे? आपलं पहिलं सिंटॅक्स काय सांगतो? जे तुम्ही फर्स्ट टाकाल ते काय असेल? स्टार्ट. ठीक आहे. मग आता त्यांनी आपण सांगितलं काय? तू स्टार्ट बाबा कुठून हो? 5 पासून. 0 1 2 3 4 5. करेक्ट. पाहिजे होतं. अरे बाळा इथे स्पेस आहे ना. ठीक आहे. आता माझं 6 असता तर मग n पासूनच पुढे आलं असतं का? ठीक आहे. अच्छा ओके. सी नीट लक्ष द्या. आपण हे काहीतरी केलेलं तुम्हाला मी सांगितलेलं की मध्ये स्पेस पण ते पकडतं. हो मग तेच म्हणणं होतं माझं. स्टार्ट पासून सॉरी मला समजलं नसेल. ओके. सी 0 1 2 3 4 5 समजलं का? हां गुड. ठीक आहे. मग तिथून स्टार्ट केलं आपण. त्याला एंडिंग काही दिली का? नाही. आणि बाय डिफॉल्ट काय करतं? जे स्किप आहे ते बाय डिफॉल्ट काय पकडतं? 1. येस गुड. 1 समजलं आता? येस सर. ठीक आहे. एनी डिफिकल्टी? नो सर. येस. नो. सो लाईक दिस वॉज ऑल अबाउट स्ट्रिंग. ठीक आहे. व्हेरी पर्टिक्युलरली. ठीक आहे. अजून एक होतं लाईक म्हणजे ते काय एवढं इम्पॉर्टंट बॅटरी. ओके. ते उद्या घेईल मी. इथूनच आपण लिस्ट सुरू करू. ठीक आहे. हा एलिमेंट लाईक प्रेझेंट आहे का नाही घेतलं का आपण ते? इफ दॅट एलिमेंट इज प्रेझेंट ऑर नॉट द वर्ड. ओके. आय गेस वी टूक दॅट. ओके देन येस फ्रॉम टुमॉरो विल स्टार्ट विथ लिस्ट. ठीक आहे. लिस्टच असं डिटेलमध्ये लिस्ट बघू आपण लूप्स वगैरे. आणि अजून एक छोटीशी कन्सेप्ट राहिली ती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये स्टार्टिंगला घेऊन टाकूया. ठीक आहे. ओके देन थँक्यू. येस.